तर आपल्याला मॅग्निट्यूड अँड वेक्टर फॉर्म ऑफ द बायोट-सेवर्ट्स लॉ पाहायला भेटला की डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज गिव्हन बाय राईट हँड थंब रूल. वेक्टरचा जो प्रोडक्टचा रूल असतो त्यानुसार आपण डायरेक्शन घेत असतो. त्याच्यानंतर जे आहे की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू, त्याच्या आधी आपण करंट लॉ पाहिलेला आहे. करंट लॉ त्याच्यासाठी अँपियर्स लॉ म्हणतात त्याला, की अँपियर्स लॉ काय आहे, इक्विव्हॅलेंट टू गॉस लॉ. तुमच्या गॉस 2 मिनिट हे जरा असं दरवाजा मी क्लोज करतो. ओके चलो पहा, गॉस लॉ काय आहे की गॉस लॉ इज इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एस होतं. त्याचप्रमाणे अँपियर लॉ काय आहे, लाईन इंटिग्रल ऑफ डी डॉट डी एल फॉर एनी क्लोज लूप इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स द करंट फ्लोईंग थ्रू द लूप. या लूप मधला करंट घ्यायचे, सेम डायरेक्शन असेल तर ऍडिशन होणार, अपोजिट डायरेक्शनचे असतील तर सबट्रॅक्शन होणार. आणि त्याच्यानंतर या अँपियरच्या ऍप्लिकेशन पाहत असताना मॅग्नेटिक फील्ड टू ड्यू टू व्हेरियस अरेंजमेंट ऑफ कंडक्टर, त्यामध्ये जर आपण पाहिलेला आहे फर्स्ट फॉर्म्युला, ड्यू टू लॉंग और स्ट्रेट कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 2 पाय ए. Then at the center of the circle, the magnetic field is given by again mu naught I upon 2a or 2r we can write. And always the direction of magnetic field is given by right hand thumb rule. Hold the conductor such that the stretch is in the direction of the current. So curled finger at that point will show the direction of curled fingers will show the direction of magnetic field. देन पहा याच्यामध्ये सर्क्युलर, याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की करंटची डायरेक्शन अशी अँटी क्लॉकवाईज आहे. कर्ल्ड फिंगर पण घेऊ शकतो करंटच्या डायरेक्शनने. बाहेर आलं तर आउटवर्ड असणार, मध्ये जात असेल थंब तर इनवर्ड असणार. त्यामध्ये एक सेक्टरल, याचा जर समजा एवढा सेक्टर दिला तुम्हाला ऍट अन अँगल थीटा, सो द फॉर्म्युला फॉर दॅट विल बी म्यू नॉट अपॉन 4 पाय आय थीटा अपॉन आर, राईट, वेअर थीटा इज अ सेंटर अँगल. या याच्यामध्ये अँगल पाहतो असतो. मग त्याच्यासाठी तुम्ही 90 असेल, 360 असेल, 280 70 असेल, काय ते व्हेरियस फॉर्म्युले डिस्कस करू शकता. सेम ऍज पहा त्याच्यानंतरची हेडिंग टाका, करंट ड्यू टू, चलो 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 स्टार्ट स्टार्ट स्टार्ट, झोपायचं नाहीये. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू शॉर्ट फायनाइट कंडक्टर, शॉर्ट फायनाइट, जरा असं साईडला एक हे होते, तुम्हाला आवाज येत नसेल याच्यामध्ये माईक मधून, मला जरा असं डिस्टर्ब होतंय. ओके चलो ठीक आहे, की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू शॉर्ट फायनाइट कंडक्टर. तर म्हणजे काय आहे की समजा इथून इथपर्यंत आपण लॉंग कंडक्टर, इन्फायनाइट लेंथचा फॉर्म्युला हा आहे, लक्षात घ्या. इन्फायनाइट लेंथ साठी हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. पण वेन कंडक्टर इज शॉर्ट लाईक दिस अँड वी हॅव टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. सो सपोज द पॉइंट इज पी पॉइंट सिच्युएटेड, आणि मग इथून काय करणार आपण, हे दोन एंड जे आहेत ते आपण जॉईन करणार आहोत. आणि या एंडला याच्यासोबत जो अँगल असेल तो असणार अल्फा 1 आणि अल्फा 2 जर घेतला आपण, किंवा फाय 1 आणि फाय 2 घेतला, काही घ्या, अल्फा घ्या, फाय घ्या, तुमच्या मनावर आहे. ठीक आहे, जर असं जर असेल, पहा लक्ष द्या की आतापर्यंत आपण फायनाइट म्हणजे इन्फायनाइट लेंथचं पाहिलं होतं. जस्ट अ मिनिट, हा ओके चलो ऑल क्लिअर. सो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू आपण काय पाहतो दादा, स्ट्रेट कंडक्टर, पण हा फायनाइट आहे किंवा शॉर्ट आहे असं जर म्हणलं, आणि हे जर अँगल आपण फाय 1 आणि फाय 2 घेतले, ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्ड दॅट इज बी इज इक्वल टू काय येतं पहा, म्यू नॉट आय अपॉन 4 पाय. पहा लक्षात घ्या, हे म्यू नॉट अपॉन 4 पाय तर आपण कॉन्स्टंट ठेवतच असतो. आय अपॉन ए सुद्धा ठेवायचे, वेअर ए इज अ डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द कंडक्टर, and addition will be sin phi 1 plus sin phi 2. पहा addition काय केलेली आहे मी, sin phi 1 plus sin phi 2, where phi 1 and phi 2 are the angles, right. कोणते अँगल्स आहेत याच्यामध्ये दिसतंय, ओके हा चलो. सो याच्यामध्ये phi 1 म्हणजे हा इथला अँगल, इथल्या पॉइंट पासून या एंडला केलेला अँगल हा phi 1 असेल,
आणि ह्या एंडला अँगल केलेला φ2 असेल. फॉर एक्झाम्पल समजा आपण हा फॉर्म्युला इनफायनाइट कंडक्टरसाठी ट्रू होतो का पाहूया. इनफायनाइट कंडक्टरसाठी ह्या व्हेरियस केसेस आहेत, हे फॉर्म्युले जशाच तसे लक्षात ठेवायचे, हे वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेमच आहेत असंच लक्षात ठेवा. सो याच्यामध्ये इनफायनाइट जर लेंथ असेल, पहा हे शॉर्ट लेंथ असल्यामुळे आपण हा अँगल φ1 घेतला आणि हा घेतला φ2. पहा फॉर्म्युला कसा यूज करायचा. जर समजा इनफायनाइट लेंथ असेल, हे इनफायनाइट म्हणजे काय, कुठेच एंड होणार नाही. मग समजा हा पॉइंट घ्यायचा मला, मग इथून मी याच्या एंडला अशी लाईन काढली असते, पण हे इनफायनाइट असल्यामुळे अशीच लाईन काढावं लागेल पार इकडे कुठेतरी अशी पूर्ण लांब. म्हणजे हा अँगल नियरली 90 असेल आणि सिमिलरली हा अँगल नियरली 90 असेल. आणि मग पहा हे sin 90 प्लस sin 90 b इज इक्वल टू म्यू नॉट I अपॉन 4 पाय a. sin 91 प्लस sin 91 1 प्लस 1 2, हे 2 आणि 4 कॅन्सल होईल, म्यू नॉट I अपॉन 2 पाय a. म्हणजेच हा फॉर्म्युला आला. पहा म्हणजे हा जनरल फॉर्म्युला आहे कोणत्याही कंडक्टरसाठी. हा फॉर्म्युला म्यू नॉट अपॉन 4 पाय I अपॉन a साइन φ1 प्लस साइन φ2, राईट. आणि फॉर द इनफायनाइट कंडक्टर इथे आपण φ1 आणि φ2 काय घेतो 90, कारण हे खूप इनफायनाइट आहे. याच्या एंडला असं जाऊ शकत नाही, आपल्याला असं सरळच जावं लागेल. इनफायनाइट म्हणजे लक्षात येते ना इनफायनाइटचा अर्थ. सो इफ पुट साइन 90 ची व्हॅल्यू आपण 1 आणि 1 जर घेतलं तर हा फॉर्म्युला यायला. त्याच्यामध्येच अजून एक प्रॉब्लेम असतो की असं विचारलं जातं ऍट द एंड ऑफ ओके ना मॅग्नेटिक फील्ड युनिट नाही, ते सायंटिस्टचं नेम आहे. ओरस्टेड इज अ नेम ऑफ सायंटिफिक, राईट. ओरस्टेड हे सायंटिस्टचं नाव आहे. ओके. त्याच्यानंतर पहा की कुठे होतो आपण की शॉर्ट. हा समजा आता प्रॉब्लेम विचारलेला आहे द व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर एंड ऑफ वन एंड. पहा इनफायनाइटच लेंथ आहे, पण मला इथे एका एंडला काढायचं. ऍक्च्युली इनफायनाइटचा एंड नसतोच. इनफायनाइट म्हणजे आपण सांगतोय की, पण आपण समजलं की खूप लॉंग आहे, खूप लॉंग आहे. आणि ऍट धिस पॉइंट व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फील्ड इफ दिस डिस्टन्स इज a अँड द करंट कॅरिंग इज I. ट्राय करणार का तुम्ही? ट्राय करणार का? इनफायनाइट लेंथ जर असेल तर आपण पाहिले हा फॉर्म्युला येणार. शॉर्ट साठी म्हणजे हा जनरल फॉर्म्युला आहे. मग असंच जर विचारलं इट इज अ व्हेरी लॉंग कंडक्टर बट वी हॅव टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ऍट द वन एंड ऑफ कंडक्टर. लॉंग आहे पण एका एंडला काढतोय आपण, एका एंडला काढतोय. मला एक सांगा, हा फॉर्म्युला समजलाय का तुम्हाला? आधी स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. हा फॉर्म्युला समजलाय का? म्यू नॉट अपॉन 4 पाय I अपॉन a रेग्युलर आणि साइन φ1 प्लस साइन φ2. सो साइन φ1 म्हणजे हा अँगल असतो, साइन φ2 म्हणजे हा अँगल असतो, राईट. इम्पॉर्टंट फक्त φ1 आणि φ2 कळणं लक्षात आहे, लक्षात करायचं. फॅक्ट काय आहे? हा तेच सांगतोय. ओरस्टेड काय झालं क्वेश्चन मध्ये का? ओके, क्वेश्चन ऍट द एंड थोडंसं डिस्कस करू 5 मिनिट. हे आधी कंटिन्यू, हा मुद्दा आपण संपून टाकू. हा मुद्दा आधी संपून टाकू राधेगा, ठीक आहे. मी लास्टला विचारतो नेमकं काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. याच्यामध्ये पहा, लक्ष द्या, मी लास्टला विचारतो याच्यामध्ये. हे कम्प्लीट करूया की मी काय सांगितले तुम्हाला. मॅग्नेटिक व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फील्ड ऍट द एंड ऑफ धिस लॉंग कंडक्टर. φ1 आणि φ2 काय घ्यावं लागतील? हा जनरल फॉर्म्युला आहे, कुठे पण अप्लाय होईल. मग इथे अप्लाय करण्यासाठी याला कसं करणार? म्यू नॉट I अपॉन 4 पाय a एवढं तर आहे. आता φ1 आणि φ2 हे एंड आहे याचा आणि हे लॉंग आहे, म्हणजे एक φ1 तर आपल्याला 90 घ्यावं लागेल आणि एंड असल्यामुळे इथंच एंड झाला, म्हणजे दुसरा φ1 इज इक्वल टू 90 अँड φ2 इज इक्वल टू
0 डिग्री असं घ्यावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. सो साइन 91 प्लस साइन 00, सो फॉर्म्युला काय येणार, म्यू नॉट आय अपॉन 4 पाय ए. दिस इज अ फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक फील्ड ऍट द वन एंड ऑफ लॉंग कंडक्टर. क्लिअर झालं का बघा बरं. एक एंड जर म्हणलं तर एक अँगल 0 यायलाय, एक अँगल 90 यायलाय. दोन्ही एंड जर लॉंग असतील पूर्ण, कारण इन्फायनाइट लेनचा घेतला तर 90-90 हा डायरेक्ट फॉर्म्युला यायला. हा फॉर्म्युला खूप लक्षात ठेवायचा आपल्याला. आणि जर समजा शॉर्ट असेल, दोन्ही अँगल माहिती असतील आपल्याला, φ1 आणि φ2, सो जनरल फॉर्म्युला तो आहे. क्लिअर आहे का सांगा मला एवढं. ओके. एक डायग्राम काढलत मी, 2 मिनिटं थांबा. स्क्रीनच शेअर केलं तर कसं होईल. ओके, क्लिअर आहे. बाकीच्यांना क्लिअर नाही का? बाकीचे झोपे गेलेत का? बाकीच्यांना काय अडचण आहे? क्लिअर आहे. ओके, तर हा फॉर्म्युला लिहून घ्या. शॉर्ट साठी φ1 प्लस साइन φ2. हे फक्त तुम्हाला फॉर्म्युला कसा येतो ते सांगितलं, हे लिहायची काही गरज नाही. हा असा कंडक्टर असेल, याच्यामधून करंट आय जात असेल. हा पॉइंट पी आहे इथं. समजा इकडे अँगल असा φ1 असेल आणि इकडे असा अँगल φ2 असेल, तर त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला वापरला. राईट आहे का? मग आपण एक प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह केला की हे आता मी तेच म्हणलं, याच्यापासून खूप सारे फॉर्म्युला डिराईव्ह करता येते. हे कशासाठी आहे? ऍट द वन एंड ऑफ लॉंग कंडक्टर. एक एंड आहे आणि दुसरीकडे खूप लांब आहे. सो φ1 विल बी 90 डिग्री, φ2 विल बी 0 डिग्री. याच्यामुळे कोणता फॉर्म्युला येणार? याच्यामुळे हा फॉर्म्युला येणार. ठीक आहे, हे लिहून घ्या. कारण साइन 91 आणि साइन 0 0 असणार, आणि मग हे त्याच्या खाली हे लिहून घ्या. ठीक आहे. याच्या नोट्स म्हणजे जास्त लिहायचं नाहीये, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आपल्याला. जिथे लिहायचं असेल तिथे मी व्हॉट्सअपवर तुम्हाला हे करतो. Find the magnitude and the direction of magnetic field at point P. प्रॉब्लेम फॉर्म्युला लिहून झाला असेल तर प्रॉब्लेम घ्या. Find the magnitude and the direction of magnetic field at point P.
हे क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर हे फॉर्म्युला लिहिल्यानंतर हे क्वेश्चन पहा बरं येते का. चला, कोणी आन्सर जर फाइंड केलं तर सांगू शकता. एवढं कशाला आणलंय बाबा, √3 ओके. ओके, बरोबर आहे. आय थिंक √3 तर आलंच पाहिजे. 6.575 into 10⁻⁷. व्हेरी गुड, राईट ज्ञानेश्वरी. शुभमचं पण करेक्ट आहे. त्याला फायनल कॅल्क्युलेट करावं लागेल. पहा कसं कॅल्क्युलेट केला तुम्ही. हा पॉइंट इथे आहे, शॉर्टचा फॉर्म्युला वापरायचा. आता फॉर्म्युला तर कोणता वापरायचा हे ऑब्वियस आहे तुमच्यासाठी, राईट. सो वी विल यूज अ फॉर्म्युला. काय आहे फॉर्म्युला? बी इज इक्वल टू μ0 I अपॉन 4πa. हे रिपीटेड त्याच फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज व्हायला तेवढं लक्षात ठेवा. सर्कल साठी 2π म्हणजे 2 होतं आणि लॉंग साठी 2πa होतं इन्फायनाइट साठी. इथं μ0 I अपॉन 4π. फक्त इथं काय एक्स्ट्रा टर्म आहे, साइन φ1 प्लस साइन φ2. आता φ1 आणि φ2 ची व्हॅल्यू 30 आणि 60 आहे. याची व्हॅल्यू ठेवूया आपण 10⁻⁷ इंटू करंट आहे 10 अपॉन डिस्टन्स आहे 2 इंटू φ1 म्हणजे साइन 30 जर घेतलं तर 1/2 प्लस साइन 60 जर घेतलं तर √3/2. याला तुम्ही काय लिहू शकता हे पहा. कॅल्क्युलेशन आता पटकन कसे करायचे इथे. याला 5 न करता याला 10च्या याच्यामध्ये पॉवर मध्ये ऍडजस्ट करा. हे किती होणार आहे? 10⁻⁻⁶ होईल. हे 1 प्लस √3 ची व्हॅल्यू 1.7 घ्या आणि प्लस 1 म्हणजेच 2.7 अपॉन हे 2 आणि 2 हे इथं असणार आहे 4 असणार आहे. हे पहा 2.7
अपॉन 4 आणि याला जर डिवाइड केला त्याच्यामध्ये तर 0.67 असं काहीतरी येईल इंटू 10⁻⁻6 टेस्ला और वी कॅन राईट 6.7 इंटू 10⁻⁷ टेस्ला. क्लिअर आहे का प्रॉब्लेम? एकदम सिंपल प्रॉब्लेम होता. ओके चला लिहून घ्या. आन्सर दाखवायचं पण नाहीये, आन्सर कॅल्क्युलेशन करायचं. तुला कॅल्क्युलेशन करून दाखवू का? समाधान? हे तर कॅल्क्युलेट केला नाहीस ते नाहीच केला आणि वरून म्हणतो अजून आन्सर दिसत नाही. ठीक आहे, इथपर्यंत दिसतंय ना 0.67 इंटू 10⁻⁻60. तर 0.67 ला फक्त पॉईंट इकडे घेतलाय. बरोबर आहे का समाधान? बघ बरं, हा स्टेप तर क्लिअर आहेत ना? हे फक्त फायनल आन्सर हे दिसत नसेल तरी दिसतं वाटतं मला, तुला नेटमुळे दिसत नसेल. असं जरा मोठं कर की स्क्रीन वगैरे काय. आता दिसलं. नाही शुभमला दिसलंय, समाधानला दिसलं नाही अजून. बघा बरं तुम्ही एकमेकांचं म्हणजे काय आहे ते, दिसायलंय का नाही दिसायलंय नेमकं. ठीक आहे चलो नेक्स्ट टाका. हे झालं का? समाधान झालं का रे? ओके चला बाकीच्यांचं झालं. ओके चलो ठीक आहे. त्याच्यानंतर टाका मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड on the axis of current carrying circular coil. Magnetic field on the axis of current carrying circular coil. आता मला ऍक्सिस म्हटल्यानंतर एक गोष्ट लक्षात आले, आपण जेव्हा कंडक्टर विषयी पाहिलं, लॉंग इन्फानाइट कंडक्टर आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड काढली, इथं मॅग्नेटिक फील्ड काढली, इथं काढली, पण या पॉइंटला किती मॅग्नेटिक फील्ड असेल सांगा बरं. असं जर करंट जात असेल, दिस पॉइंट M लाइज ऑन द ऍक्सिस ऑफ कंडक्टर. हे राहू द्या, हे बीट आपण पाहूया, आता हेडिंग टाकले. पण इथे पहा, इथे आपल्याला काढता येतं, हा डिस्टन्स ए असेल तर आपण फॉर्म्युला वापरणार. बरोबर आहे का नाही? आपण हुशार झालो आता. लॉंग साठी वेगळा फॉर्म्युला आहे, शॉर्ट साठी वेगळा फॉर्म्युला आहे. पण जर तो पॉइंट ऍक्सिस वरती असेल तर काय करायचं? ऍक्सिस वरती असेल तर काय करायचं? ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड साठी सुद्धा असंच पाहिलेलं आहे आपण. कोणी सांगू शकतं? जरा गेस तरी करा, म्हणजे बघा तरी काय जमते का. बघा गेस कसा बरोबर लागला बघा बरं शुभमचा, का नाही? गेस नाही पण अभ्यास केला रे. बरोबर आहे. सो हा राईट 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 राईट, नो मॅग्नेटिक फील्ड. सो तिथे नोट करून लिहून घ्या, ऑन ऍक्सिस ऑफ कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड इज 0. If point lies on the axis of conductor, then magnetic field is 0. कंडक्टरच्या ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्ड 0 असते. राईट, व्हेरी गुड. चल क्लिअर आहे का सब? चला 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 भेटायचे आपल्याला आता लवकरच. होणार आहे कोविड जाणार आहे का नाही? बरं वाटायला सर उगा गावाकडे उगाच चलत चलत निवांत, काय टेन्शन आहे का नाही?
का नाही? तसं नाही ना? ओके ओके, जाणार ग बाई जाणार, हा पण टाइम जाणार. ओके चलो ठीक आहे. याच्यामध्ये की ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्ड 0 असते एवढं कन्फर्म केलं आपण. आता लक्षात घ्या की आपल्याला काय करायचंय, अशी एक सर्क्युलर कॉईल आहे, लक्षात घ्या. आपल्याला फील झालं पाहिजे अशी एक कॉईल आहे, अशी उभी उभी अशी 3D मध्ये अशी कॉईल ठेवलेली आहे. ठीक आहे. समजा हे आता सर्क्युलर नाही पण हे सर्क्युलर आहे, अशी कॉईल ठेवली. आणि याच्या ऍक्सिस वरती म्हणजे हे कंडक्टरचा ऍक्सिस नाही, या कॉईलची ऍक्सिस म्हणतोय. या कॉईलची ऍक्सिस हे जर गोल असतं असं बांगडी टाईप, तर ही झाली त्याची ऍक्सिस, बरोबर आहे. मधोमध सेंटर पासून जाणारी लाईन ही झाली त्याची ऍक्सिस. मग त्या ऍक्सिस वरती असणारा आपल्याला मॅग्नेटिक फील्ड, समजा असं या डायरेक्शन मध्ये असा करंट जात आहे आणि या ऍक्सिस वरती आपल्याला एक पॉइंट आहे समजा पी, राईट. सो त्या पॉइंट पी वरती आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे. करंट आपण किती घेणार, समजा करंट आपण आयच घेतला, करंटचं मॅग्नेट्यूड काय घेतलं, आय घेतलं. लक्षात घ्या आता याच्यामध्ये सेंटरला तर तुम्हाला माहिती आहे, सेंटरला काय फॉर्म्युला सांगा, चला परत एकदा रिवाइज करा बरं. सेंटरचा फॉर्म्युला म्यू नॉट आय अपॉन 2r. जर सर्कल मध्ये असेल तर काय आहे, म्यू नॉट आय अपॉन 2r, राईट. पण when the point lies on the axis of the circular coil, suppose this point is P, this is the distance x, so it is lies at a distance x from the center. आणि हा डिस्टन्स म्हणजे हे तर रेडियसच असणार आहे, हे त्या सर्क्युलर कॉइलचे काय आहे, रेडियस आहे. सो याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू, पहा याच्यासाठी मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 2. इथे आता पहा काय चेंजेस आहे, आर स्क्वेअर असणार आहे इथे, आणि इथे ब्रॅकेट मध्ये आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेज टू 3/2. पहा पूर्ण फॉर्म्युला हे दिसतंय ना सर्व. B at axis of circular coil, B at axis of circular coil, mu naught I r square upon 2 r square plus x square raised to 3/2. फॉर्म्युला थोडासा लेंदी आहे, ठीक आहे, पण लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि हाच फॉर्म्युला केव्हा केव्हा काय विचारतात, लक्ष द्या परत एकदा, की इथे एक लूप नसता, काहीतरी समजदा तुम्हाला दिलेत की असे 100 लूप आहेत. असे किती लूप आहेत, 100 लूप आहेत, 100. आता 100 लूप आहेत म्हणजे नेमकं काय चेंज झालं आपल्या फॉर्म्युलामध्ये बघा बरं. रेडियस तर तेच आहे, डिस्टन्स सुद्धा तेच आहे, बट दिस करंट इन लूप आयच्या ऐवजी काय होईल आता, म्यू नॉट n टाइम्स आय आर स्क्वेअर अपॉन 2 आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेज टू 3/2. हे कशासाठी आहे, फॉर n लूप जर असतील, कॅपिटल N जर लूप असतील, फॉर तेवढे लूप असतील तर तेवढ्या लूपने मल्टिप्लाय करायचंय, वेअर n इज अ नंबर ऑफ लूप्स. लिहून फॉर्म्युला. चला झाला का लिहून.
हो सर्क्युलर कॉइल साठी आहे शुभम. ठीक आहे, हे सर्क्युलर कॉइल साठी, हे आवाज येतोय ना? ओके हा, हे सर्क्युलर कॉइल साठी आहे. ठीक आहे, आणि जर अशा एन लूप असतील, सर्क्युलर कॉइल आहे ना, तर ते एन लूप असतील तर एन टाइम्स म्यू नॉट आय आर स्क्वेअर अपॉन 2 आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2. राईट. ओके, काय सांगायचं होतं मला याच्यामध्ये, एक पॉइंट आठवला होता काहीतरी, जस्ट काहीतरी डिस्कस करायचं होतं इथे. ओके ठीक आहे, चल हे क्लिअर आहे का? हा फॉर्म्युला क्लिअर आहे? पहा लक्ष द्या, आता याच्यावरती फॉर्म्युले म्हणजे प्रॉब्लेम कसे विचारले जातात. मी काय म्हटलं, एररलेस मध्ये एक 2-3 पानाचा कॉलमच करून दिले तुम्हाला, तुम्ही प्रत्येक ते ऍज अ प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तेवढे पाठ करत बसलात तर 2-4 वर्ष मागून घ्यावं लागतील करोनाकडून. ठीक आहे, सो तेवढे सर्वच्या सर्व पाठ करायचे नाहीत, जेवढे मेन मेन आहेत. आता समजा आपल्याला असं दिलेलं आहे, चला हे क्लिअर आहे ना? आता थोडंसं सिंपल सिंपल पटापट पटापट फॉर्म्युला पाहूया. हे क्लिअर आहे का? एवढं का भद्यावणी करायला रे, जरा पट 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 जरा एनर्जी दाखवा की जरा. असं मी माझ्यामध्ये कधी एनर्जी नसते तर तुमच्याकडून आले पाहिजे. मीच कधी का असं भरून येतो तुमच्या पैसे असं रिचवल्यासारखं, तुमचा रिस्पॉन्स अजून मग ते आपलं जात. काय झालं एवढं, काय झालं नेमकं, का नाराज झाला असे? पाऊस पडणार झाले, पाऊस तर चांगलं पडाले, पेरणी पण चालू आहे, काय एवढं काय व्हायचं? हा ठीक आहे, ओके चलो. अरे बाप, आता काय एक्झाम्पल करायचे आपल्याला, लक्ष द्या की मॅग्नेटिक फील्ड वेरियस कंडक्टर मुळे असणारे, हा फिजिकल क्लास भेटू ना आपण, थोड्याच दिवसात भेटणार आहोत, नो वरीज. ठीक आहे, पण आपल्याला विथ सेफ्टी भेटायचं, उगं भेटायचं म्हणजे दगडवारी करून, कारण क्लासमध्ये खूप गरजा असतो आपल्याला, व्यवस्थित आपल्याला मेंटेनन्स सर्व करून, जेव्हा परमिशन भेटेल त्या करून, चालू आहेत सर्व प्रोसेस चालू आहे. ओके चा, तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. असं दिला प्रॉब्लेम, असं एक आलंय सर्कल, सर्कल आलंय का, थोडस थोडं थोडं कमी जास्त झाले, तर दुसरं एक झालं. अरे बाप, मग इथं काय झालं, हे करंट समजा I1 आहे आणि हे समजा I2 आहे, किंवा करंट सेम देतील, बर मग याची R1 आहे, याची R2 आहे, बर मग काय दिलं आपल्याला, find the magnetic field at the point O. कुठे फाइंड करायचे? ओ. मॅग्नेटिक फील्ड ही वेक्टर क्वांटिटी आहे. आता या मधल्या सर्कलमुळे एक मॅग्नेटिक फील्ड असेल आणि बाहेरच्या सर्कलमुळे एक मॅग्नेटिक फील्ड असेल. म्हणजे आपण काय करूया, जी टोटल जी बी आहे मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू काय येणार आहे, B1 प्लस B2 येणार आहे. राईट, बट B1 इज इक्वल टू काय येणार आहे सांगा मला. B1 इज इक्वल टू, चला सर्वजण फॉर्म्युला सांगा, कोणता फॉर्म्युला वापरणार या ठिकाणी, कोणता फॉर्म्युला वापरणार? सर्क्युलर कॉइल आहे आणि मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर आहे, सेंटर. याच्या आधीचा फॉर्म्युला ऍट द ऍक्सिस पाहिला होता आपण, पण इथे काय आहे, सेंटर. सो B1 इज इक्वल टू म्यू नॉट I अपॉन 2R आहे फॉर्म्युला, पण 1 साठी वापरतोय म्हणून हे 1 लिहायचं, I1 लिहायचं, R1 लिहायचं. आता कुठे कुठे प्रॉब्लेम मध्ये करंट सेम दिला असेल, कशामध्ये रेडियस सेम दिला असेल, सर्व झाला असेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये B1 इज इक्वल टू म्यू नॉट I1 अपॉन 2R1, तसंच B2 लिहून घ्या बरं तुम्ही. B2 इज इक्वल टू लिहून घ्या तुम्ही लिहून घ्या, मी डोळे झाकून घेतो, चला पटकन 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 पटकन. यायला लागले. अरे बाप रे, काय नो साऊंड नो व्हिडिओ, असं कसं शक्य आहे रे, असं कसं शक्य आहे? धडधाकट मी एवढा दिसतोय की, हे पहा. अंजली चेक कर तुझ्याकडून काही, हा क्लिअर आहे ना, राईट? ऑल क्लिअर, ओके चलो. ऑल क्लिअर असेल तर तुम्ही B2 लिहिलं असेल, राईट? ऍक्च्युली मी हे कसं लिहायला पाहिजे, आता ते राहुलला विचारा, काय तुम्ही पण कोणतरी. ठीक आहे,
आहे कोणतरी डाऊट विचारला मला. चला बघ्यांनो, हे वेक्टर मध्ये नेट मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू वेक्टर ऍडिशन ऑफ B1 प्लस वेक्टर ऍडिशन ऑफ B2. B1 चं मॅग्नेट्यूड एवढा आहे, B2 चं मॅग्नेट्यूड म्यू नॉट I2 घेणार अपॉन 2 R2 घेणार, R2 बरोबर आहे. मग आता आपण याची डायरेक्शन विचारात घेतली पाहिजे. मला सांगा B1 ची डायरेक्शन कशी येणार. चला वापरा आपला उजवा हात. उजवा हात वापरा. कसा वापरायचं ते तुम्हाला सांगितले मी. सर्क्युलर असेल तर कर्ल्ड फिंगर करंटच्या डायरेक्शन मध्ये घ्या, कर्ल्ड फिंगर करंटच्या डायरेक्शन मध्ये घ्या आणि आपला अंगठा पहा, थंब इज गोइंग इनसाइड. सो B1 ची डायरेक्शन ही कशी आहे, B1 इज क्रॉस. B2 कशी आहे सांगा. B2 आता B2 तुम्ही सांगायचंय. डायरेक्शन तर दिसत आहेत तुम्हाला. आता आन्सर आल्याशिवाय मी पुढे जाणार नाहीये. येईना झालं तर इथंच बसू दिवसभर, नो प्रॉब्लेम. मग असं सांगत चला. एवढा फोर्स का करावा लागतोय तुम्हाला, राईट. ओके, सो व्हेरी गुड. याच्यासाठी B2 साठी कारण सिंपल आहे, या दोन करंटच्या डायरेक्शन तर सेम आहेत, म्हणजे B2 मुळे पण सेम इनसाइड. मग मी डायरेक्टली काय करू शकतो, वेक्टर म्हणजे B1 प्लस B2 लिहू शकतो, कारण या दोघांची डायरेक्शन सेम आहे. देअरफॉर दिस यांची ऍडिशन करा, म्यू नॉट अपॉन 2 जर कॉमन काढला तर I1 अपॉन R1 प्लस I2 अपॉन R2. असं प्रॉब्लेम करायचे. असं लक्षात ठेवा फक्त. एकानं काढायचं दुसऱ्यानं काढायचं, नाहीतर हे फॉर्म्युला आता पाठ करत बसचाल. ठीक आहे का नाही. आणि ते एररलेस मध्ये दिले, त्याच्यामुळे म्हणतोय तुम्ही एररलेस मधले ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता थिअरी मध्ये जे दिलेलं आहे. बाकी मी जेवढे प्रॉब्लेम घेतोय म्हणजे फॉर्म्युले देतोय मी तेवढे इनफ आहेत. ठीक आहे. सो चॉईस इज युअर्स. मग आता हे प्रॉब्लेम झाला, इथपर्यंत लिहून घ्या, इथपर्यंत लिहून घ्या. चमकालय जरा डोक्यात बी चमकू द्या की. बोर्डात चमकून परीक्षा आहे, बोर्डावर थोडं सुद्धा चमकाय जमत नाही, है का नाही. झालं का. आता चमकणं झाले, राईट. कमी चमकाले. चल ठीक आहे. ओके, प्रॉब्लेम सॉल्व. हे आता इथे फक्त याच्या व्हॅल्यू दिल्या असतील, म्हणजे पुस्तक सॉल्व्ह करत असताना तुम्हाला करंटची काहीतरी व्हॅल्यू देईल, रेडियसची व्हॅल्यू देईल, अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. बर सर, असा आला तर सॉल्व्ह करता. पण पुस्तकात काय केलं तर सर गर्रकुने फिरून प्रॉब्लेम विचारला होता. कसा विचारला होता, गर्रकुने फिरविला होता. कसा गर्रकुने फिरविला होता. अरे बाप, एवढा गर्रकुने फिरविला होता, एवढा अवघड विचारला होता. काय दिले, I1 आणि I2 च्या करंटच्या डायरेक्शन डिफरंट दिल्यात. याच्यामध्ये कोणती गोष्ट चेंज होईल सांगा बरं. सर्व तुमच्या पुढेच, याच्यामध्ये कोणती गोष्ट चेंज होईल, फक्त प्रॉब्लेम गरकून फिरवला आता, तर याच्यामध्ये कोणती गोष्ट चेंज होईल. व्हेरी गुड. डायरेक्शन चेंज होईल. मॅग्निट्यूड तर या दोघांचं सेम असणार आहे, मॅग्निट्यूड तर या दोघांचं सेम असणार आहे. याची डायरेक्शन तर ऑलरेडी या I1 मध्ये तर आपण काही चेंज केला नाही, सो इथे क्रॉसच असणार आहे. पण I2 पहा आता असा आहे अँटी क्लॉकवाईज, याच्यामुळे सेंटरला बाहेर म्हणजे क्रॉसच्या ऐवजी डॉट असली पाहिजे, म्हणजे B1 अँड B2 आर इन अपोजिट डायरेक्शन. B1 and B2 are in opposite direction. Therefore, here we should
काय करायला पाहिजे इथे, नेट बी इज इक्वल टू, डायरेक्शन कशा आहेत, अपोजिट आहेत, त्याच्यामुळे इथे B1 मायनस B2 हे पण इथे काय येणार, फक्त मायनस. झाला एक नवीन फॉर्म्युला. कळलं का मी काय केलंय, रिप्लायच या नाही. राईट. ओके, व्हेरी गुड. हे वेगळं करून घेऊ शकतात तिथल्या तिथं, नाही तर लगेच त्या प्लसला मायनस करत नका बसू. हे वेगळं काढा, हे वेगळं करा. इथं डायरेक्शन उलटी आहे. हेच प्रॉब्लेम आहेत, याच्यावरती प्रॉब्लेम भरपूर आहेत आपल्याला. त्याची डायरेक्शन उलटी करून काढून घ्या. चला फास्ट, एक 5 मिनिट आज आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय. व्हिडिओ ऑन करा रे, तुमचे व्हिडिओ ऑन करा. जर मला बरं वाटतंय आहात म्हणून, आहात का नाही ते कळलं नाही. पहा समाधान मस्तपैकी बसला बघा. ओके, पर सांगा म्हणजे काय, पर काय म्हणजे, हे पर काय, का काय, परत. ओके ठीक आहे, परत सांगायचंय. बर ठीक आहे. व्हिडिओ, हा अतुल, अतुल दिसला बघा मला. ठीक आहे. अरे बाकीचे मेले. तुम्हाला असे शब्द वापरल्याशिवाय तुम्ही जागे होईना, झोपीतच आहो अजून. बाकीचे रे, होय सर काय शब्द प्रयोग चालू आहे तुमचे, ऑनलाईन लेक्चर टाकणार आहात तुम्ही, जर असं शुद्ध बोला ना. असं नाही. ठीक आहे, ओके चलो. जमत नाही ते करायचंच नाही आपल्याला ट्राय. काय हे परत काय करायचे आपल्याला, I1 आणि I2 शुद्ध म्हणजे ते शुद्ध नसतं, पण तुम्हाला वाटलं ते शुद्ध असतं असं कोण सांगितलं तुम्हाला. हा ओके चलो ठीक आहे. सो I1 इज फ्लोईंग इन दिस डायरेक्शन. I1 ची डायरेक्शन हे क्लॉकवाईज म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे याच्या अलॉंग जर आपण कर्ल्ड फिंगर केली तर स्ट्रेच थंब इनसाइड जात आहे, म्हणजे आतमध्ये जात आहे. व्हेरी गुड, राईट. आणि त्याच्यानंतर म्हणजे B1 चं मॅग्निट्यूड तर सेम आहे, I1 करंट आहे, R1 रेडियस आहे. सो B1 इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला सेंटरचा, B इज इक्वल टू म्यू नॉट I अपॉन 2R हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानुसार याचा करंट I1, याची रेडियस I2, सॉरी R1. आता मोठ्या सर्कलमुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड परत म्यू नॉट I2 अपॉन 2R2. फक्त करंट I2 आहे आणि रेडियस I2 आहे. आणि याची डायरेक्शन आता जर मी कर्ल्ड फिंगर अलॉंग दिस डायरेक्शन जर केलं तर माझा स्ट्रेच्ड थंब जो आहे तो बाहेर येतोय, म्हणजे याची डायरेक्शन ही जी आहे ती आउटवर्ड असली पाहिजे. आउटवर्ड साठी डॉट वापरतोय. मग एक मध्ये चाललाय B1, दुसरा B2 बाहेर चाललाय. या दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. या दोघांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. जेव्हा दोन वेक्टर अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात तेव्हा आपण त्याची काय करतो रे बाळांनो, नेट मॅग्नेटिक फील्ड काढायची असेल आणि दोन वेक्टर जर अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात तर काय करतो. आता हे कॅल्क्युलेशन पार्ट आहे, मी इथं हे फक्त व्हॅल्यू ठेवल्यात. सर इथून इथं कसं आणलं हे नका विचारू आता. ठीक आहे. सो B1 मायनस B2 म्हणजे ऑब्विसली जे मोठं असेल त्याची डायरेक्शन घ्यायचं. आपण लहान असतानाच आपल्याला माहिती झालं होतं दिशा ही मोठ्याची असते, म्हणून आपण हळूहळू मोठे होतोय. म्हणजे अरे ते हे दिशा म्हणजे डायरेक्शन हे मोठ्याची असते, म्हणून आपण जे यांच्यापैकी जर B1 मोठा असेल तर B बाहेर येईल, B2 मोठा असेल तर आतमध्ये जाईल. नाही सॉरी B1 आतमध्ये आहे ना. जर B1 मोठं असेल तर फायनल डायरेक्शन आतमध्ये असेल आणि B2 जर मोठं असेल तर फायनल डायरेक्शन बाहेरच्या डायरेक्शन मध्ये असेल. क्लिअर का, यस किंवा नाही प्रत्येकानं टाकायचे मला, प्रत्येकानं. ओके व्हेरी गुड. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो
आता सर तुम्ही एवढं गरुकुण्या फिरून घेतलात पण तिथं असं रमुकुण्या फिरून आलं म्हणजे कसं 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 एवढं एवढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कसं विचारलं सर तुम्ही एवढं सांगितलं तर असं गोल करून पण तिथं असं दिलं तसं हे काय आता इथं आपली इमॅजिनेशन पॉवर आणि हे असं डायरेक्ट डायग्राम पण देत नाहीत हा केव्हा केव्हा याचा क्वेश्चन कसा आहे सांगू का मी तुम्हाला two coils are placed such that their axis is perpendicular to each other मग आपल्याला हे फील झालं पाहिजे आपल्याला अशा दोन एकमेकांना परपेंडिक्युलर उभ्या असलेल्या आपल्याला इमॅजिन झालं पाहिजे की कसं दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये पहा इफ two coils are placed such that their axis is perpendicular to each other if this is our first coil this is our second coil ही कॉइलचं ऍक्सिस म्हणजे याला परपेंडिक्युलर हे एकमेकांना असं परपेंडिक्युलर ठेवलंय राईट ओके सर एकमेकांना कसं ठेवलंय परपेंडिक्युलर यांना आपण काय करूया तोडूया मग काय करूया आपण एक कॉइल अशी आणि एक कॉइल अशी हॉरिझॉन्टली आणि आपल्याला सेंटरलाच काढायचे मॅग्नेटिक फील्ड समजा याच्यामुळे B1 आहे याच्यामुळे B2 आहे आता B1 आणि B2 काय असणार आहे हे मॅग्नेट्यूड तर हेच असणार आहे राईट याची रेडियस R1 घ्यायची याची R2 घ्यायची काय आहे ते बट याच्यामुळे समजा करंट असा आहे लक्षात घ्या की याच्यामुळे एकतर डायरेक्शन अशी इकडं या तर डायरेक्शनला असेल किंवा या तर डायरेक्शनला असेल एवढं क्लिअर आहे याची डायरेक्शन एकतर या डायरेक्शनला असेल किंवा या डायरेक्शनला क्लिअर आहे का बघा बरं असं केलं तर इकडे असेल असा करंट असेल तर इकडे असेल कोणती याच्यामध्ये कन्फ्युज नका होऊ इकडेच असायला पाहिजे का इकडेच या दोघांमध्ये क्लिअर आहे की एकतर इकडे तर असेल नाही तर इकडे तर असेल अशी कॉइल ठेवली मी सेंटरला एकतर असा तर येणार डायरेक्शन अशी कॉइल ठेवली मी तर सेंटरला एकतर इकडे येणार किंवा इकडे येणार राईट कारण मी एकतर कर्ल्ड फिंगर अशी करू शकतो किंवा कर्ल्ड फिंगर असे करू शकतो इथपर्यंत क्लिअर आहे म्हणजे B1 हॉरिझॉन्टल यायलंय B1 कसं येणार आहे आपलं हॉरिझॉन्टल आणि एक कॉइल अशी आहे आता एक अशी होती आता एक अशी आहे तर अशी असल्यामुळे मी एकतर असं कॉइलला वर तर करंट येणार नाहीतर अशा पद्धतीने खाली तर येणार करंट नाही सॉरी मॅग्नेटिक फील्ड सो जर असा जर करंट असेल तर याची डायरेक्शन इमॅजिन होते का पहा अशी हॉरिझॉन्टल कॉइल आहे अशी जर असा करंट जात असेल तर मी कर्ल्ड फिंगर अशी करणार आहे आणि अपवर्ड डायरेक्शन येणार मॅग्नेटिक फील्ड जर असा करंट जात असेल तर मी अशी फिंगर करणार आहे आणि करंट डाऊनवर्ड येणार आहे म्हणजे याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अपवर्ड तर असणार किंवा डाऊनवर्ड तर असणार हे दोन पॉइंट क्लिअर झाले हे दोन पॉइंट क्लिअर झालेले आहेत का राईट ओके व्हेरी गुड सो याच्यामध्ये आता लक्षात घ्या की रिझल्टंट जर काढायचं असेल तर नेहमी हे घ्या किंवा हे असं तर येणार आहे किंवा असं तर येणार आहे पहा याच्यासोबत एक तर याची डायरेक्शन अशी तर येईल किंवा अशी तर येईल हे तर येणार आहे हे तर येणार आहे म्हणजे त्या दोघांमध्ये ऑलवेज अँगल 90 डिग्री असणार आहे आणि 90 डिग्री असलं की रिझल्टंट आपण दोन वेक्टरचा रिझल्टंट इफ अँगल बिटवीन टू वेक्टर इज 90 डिग्री सो B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर आता हे कसं येते प्लीज विचारू नका का सांगायचे ते पण तर तुम्ही तर काय पण विचारा म्हणताव की मग विचारू नका कसं म्हटलं बेसिक वेक्टर दोन परपेंडिक्युलर वेक्टरचे ऍडिशन B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर एवढंच आहे त्याच्यात काही वेगळा प्रॉब्लेम नाही पण जेव्हा आता तुम्ही प्रॉब्लेम सोडवचाल आता तुम्ही जाऊन सोडवणार आहात का नाही मॅग्नेटिक फील्डचे सो तुम्हाला या सर्व केसेस मी सर्व टाइपचे प्रॉब्लेम याच्यावरती घेतलेले आहेत एक सॉलिड सिलेंडर साठी एक दोन फॉर्म्युले आहेत मला वाटतं ते उद्या पाहूया जरासा टाइम झाला आपला सर 2 मिनिट आणि त्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते पण मी उद्याच डिस्कस करतो ठीक आहे अंजली आपला एक पहिला डाऊट जो होता ऍक्च्युअली ओरस्टेड हे युनिट आहे पण एवढं लक्षात घ्या की 1 वेबर इज इक्वल टू 10⁸ मॅक्सवेल असतं सो हे फ्लक्सचं युनिट आहे हे मॅग्नेटिक मध्ये होणार आहे आपल्याला अजून डिटेल मध्ये सो ठीक आहे अंजली आर
म्हणजे मला सरनेम माहित नाही, ते जे नाव आहेत तेच विचारतोय मी, आहे का नाही, मला कसं कळणार आता. सो इथपर्यंत काय डाऊट आहे का? इथपर्यंत काय डाऊट नसायलाच पाहिजे. आपण वाटलं तर उद्या कंटिन्यू डिस्कस करूया. हे एक कन्व्हर्जन फॅक्टर लिहून घ्या, इम्पॉर्टंट. 1 वेबर इज इक्वल टू 10⁸ मॅक्सवेल. मॅक्सवेल पण युनिट आहे. आता हे वेबर कशाचं युनिट आहे ते पण पाहूया, आणि ज्याचं वेबर युनिट असणार त्याचंच युनिट मॅक्सवेल पण असणार. सो क्लिअर करतो मी ते. सो इथपर्यंत काही डाऊट नाही. सो उद्या आपण भेटूया. प्रॉब्लेम याच्यावरती सर्वांनी सॉल्व्ह करायचे. ओके. जे कोणी रेकॉर्डेड लेक्चर पाहतायत किंवा लाईव्ह लेक्चर पाहतात दोघांसाठी सुद्धा सूचना आहे, ठीक आहे. रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आपल्या क्लासचे विद्यार्थी फिक्स टाइम मध्ये पहा, दररोजच्या दररोज प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि अजून एक नोटीस आहे की शक्यतो युट्यूब चॅनलवरती आपले रेग्युलर लेक्चर अपलोड होत आहेत, केव्हा केव्हा ग्रुपवरती लेक्चर टाकायचे राहत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन लेक्चर अपलोड झाले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि तिथे चेक करत राहा युट्यूब चॅनलवर, केव्हा केव्हा ग्रुपवरती लेक्चर टाकायचे राहत आहेत. सो एव्हरीवन, बाय, हॅव अ ग्रेट डे. ओके, वी विल मीट टुमॉरो अगेन, राईट? ओके, चल.